नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती. तर मित्रांनो, तलाठी भरती 2023 ची अंतिम निवड यादी प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे वेळापत्रक येण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्यांदा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे जे वेळापत्रक आले होते ते हिंगोली जिल्ह्याचे आले होते. त्यानंतर आता रायगड जिल्ह्याचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे वेळापत्रक आले आहे. ते आपण सविस्तर पद्धतीने माहिती पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, हे रायगड जिल्ह्याचं प्रसिद्धीपत्रक आहे. या प्रसिद्धीपत्रकामध्ये ठिकाण, तारीख, वेळ आणि उमेदवारांची प्रवर्ग संख्या दिलेली आहे. तुम्ही पाहू शकता तिथे. त्यानंतर आपण पाहूया आता या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये काय-काय होणार आहे. तर या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये उमेदवाराची ओळख, प्रमाणपत्रे व संबंधित कागदपत्रे पडताळणी, वैद्यकीय तपासणी, त्यानंतर चारित्र्य पडताळणी या सर्वांनी समांतर आरक्षणाप्रमाणे कागदपत्रांची पडताळणी ही अंतिम नियुक्तीपूर्वीची कार्यवाही जिल्हा निवड समितीकडून करण्याबाबत निर्देश पारित केले आहेत. तर मित्रांनो, हे एवढी प्रोसेस अंतिम नियुक्तीपूर्वीची कार्यवाही जी होणार आहे. त्यानंतर आपण पाहूया जे ठिकाण आहे ते काय आहे. नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय रायगड अलिबाग हे ठिकाण आहे. तर मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता उमेदवारांची प्रवर्ग संख्या, प्रवर्गानुसार ठिकाण, तारीख, वेळ दिली आहे. तर यामध्ये जो प्रवर्ग असणार आहे तो ओपन असणार आहे. ओपनमध्ये माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, त्यानंतर त्यांनी उमेदवारांची प्रवर्ग व संख्या पण दिली आहे. तुम्ही इथे पाहू शकता. माजी सैनिक 16+5, त्यानंतर आपण खुला ओपन महिला, त्यानंतर ओपन सर्वसाधारण याची जी तारीख वेळ असणार आहे दिनांक 29/1/2024 सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालणार आहे ओपन कॅटेगरीज. त्यानंतर तेच ठिकाण असणार आहे नियोजन भवन तिन्ही सर्व कॅटेगरीसाठी. आणि आता आपण पाहूयात SC, ST, VJA, NTB आणि NTC या कॅटेगरीचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे ते 30/1/2024 सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत होणार आहे. तसेच जी पुढची कॅटेगरी आहे ती SBC, OBC आणि EWS या कॅटेगरीचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे होणार आहे ते 31/1/2024 रोजी होणार आहे सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत. तर मित्रांनो, मी आधी एक व्हिडिओ बनवला होता. त्यामध्ये हिंगोली जिल्ह्याचं मी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये सांगितलेलं होतं, सविस्तर माहिती दिली होती. त्यामध्ये काय-काय असणार आहे, कोणत्या फॉर्ममध्ये काय माहिती भरायची आहे आणि जो नमुना फॉर्म आहे, साक्षांकन फॉर्म आहे, तो पण मी सांगितला होता. तर तो व्हिडिओ नक्की बघा. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला सजेशन बॉक्समध्ये देत आहे. मित्रांनो, निवड यादी व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी वरीलप्रमाणे प्रवर्गनिहाय नमूद केलेल्या दिवशी व कार्यालयीन वेळेमध्ये आपल्याकडील सर्व आवश्यक मूळ कागदपत्रे व एक छायांकित प्रतीसह उपस्थित राहावे असे त्यांनी सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला 2 झेरॉक्सचे कॉपी न्यायचे आहेत साक्षांकित. तुम्हाला त्या झेरॉक्सवरती सही करायची आहे. त्यानंतरनं हे तुम्हाला 2 कॉपी न्यायचे आहेत. आणि मी अधिक माहिती त्या हिंगोली जिल्ह्याच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. हिंगोलीच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही व्हिडिओ पहा. त्यामध्ये सर्व मी डिटेलमध्ये माहिती दिली आहे. तुम्हाला तिथे जाऊन काय प्रोसेस असणार आहे आणि काय माहिती भरायची आहे. मित्रांनो, ही माहिती होती रायगड जिल्ह्याच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनबद्दलची. अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.